बोले जैसा चाले त्याची बंधनी पावले असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ज्या तुकाराम महाराजाच्या वारकरी परंपरेचा मी एक विचारधारक वारकरी म्हणून आपल्या समोर उभा आहे. आपल्या सर्वांना माहित आहे आज संत गाडगे बाबा यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. गाडगे बाबा म्हणलं की सर्वांच्या डोक्यामध्ये येतं एक अर्धा मटका फुटलेला डोक्यावर, एक झब्बा घातलेला माणूस, त्या झब्ब्यावर वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे ठिगळ असलेला माणूस, हातात एक झाडू आणि पायामध्ये 2 रंगाच्या वेगवेगळ्या चपल्या घातलेला व्यक्ती. जो व्यक्ती गाव स्वच्छ करतो, केवळ गाव स्वच्छ करून चालत नाही तर गावात असलेल्या माणसांच्या मनाची स्वच्छता होणं अत्यावश्यक आहे असं ज्याला वाटतं असा संत म्हणजे गाडगे बाबा. आणि गाडगे बाबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जायचे, पंढरपूरचे लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे, रुक्मिणीच्या दर्शनाला जायचे. आणि त्या काळात काय मोबाईल टॉयलेट नव्हते, गाड्या आणल्या, बाथरूमच्या उभ्या केल्या, माणसं त्यात जाऊ लागले. त्या काळचे लोक गंगेच्या काठावर घाण करायला जायचे आणि गाडगे बाबा ती घाण साफ करायचे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडायचा की हा म्हातारा कोण आहे? हा बाबा गेले 5-7-8 दिवस झाले इथे दिसतोय, मंदिरात दर्शनाला तर जात नाही, पण इथली घाण तो स्वच्छ करत राहतो. एक दिवस बाबा नदीमध्ये आंघोळ करत असतात आणि आंघोळ करता करता त्या नदीमध्ये विंचू डुबत असतो. गाडगे बाबा त्या विंचूला हातात धरतात, त्याला वाचवायचा प्रयत्न करतात आणि तो विंचू गाडगेबाबांच्या हाताला डंच मारायचा, गाडगे बाबा त्याला सोडून टाकायचे. पुन्हा तो डुबायचा, पुन्हा गाडगे बाबा 2 हाताने त्याला वर उचलायचे. तो विंचू वर आला की पुन्हा गाडगे बाबांच्या हाताला चावायचा. अशी 2-4-5 वेळेस घटना घडत राहिली. आणि पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी आलेले वारकरी सगळं भोगू लागले. आणि एका वारकऱ्याने न इलाजानं गाडगे बाबांनी जेव्हा त्याला कसं बसं नदीच्या बाहेर फेकून दिलं आणि गाडगे बाबा जेव्हा स्वतःचं अंग पुसण्यासाठी वर आले तेव्हा त्या वारकऱ्याने विचारलं, बाबा तुम्हाला काय गरज होती म्हणे? तो विंचू तुम्हाला चावतोय तरी तुम्ही त्याला वाचवताय, तो घडी घडी तुम्हाला चावतोय तरी तुम्ही त्याला वाचवताय. बाबा वाचवणारा व्यक्ती किंवा चावणारा जो विंचू आहे त्याला वाचवायचं काय काम? तर गाडगे बाबा हसतात आणि गाडगे बाबा त्या वारकऱ्याला सांगतात त्याचं तो काम करतो. विंचवाचं काम आहे डंक मारणे, तो त्याचं प्रामाणिकपणे काम करत होता. आणि माझं काम आहे डुबणाऱ्याला वाचवणे, मी माझं प्रामाणिक काम करतो. असा थोर विचार देणारा व्यक्ती. आपल्याला कोण किती त्रास द्यायले याच्यापेक्षाही आपण आपल्या चांगल्या कामातून चांगलेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे किंवा नव्हे कृतीतून दाखवणे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदानी पावली. काय म्हणतात तुकाराम महाराज? गाडगे बाबा उगा तुकाराम महाराजांना संत महाराज किंवा गाडगे बाबा तुकाराम महाराजांच्या त्या पदस्पर्शाला पावलेल्या भूमीतून त्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा काम करत असतात तेव्हा गाडगे बाबांना प्रामुख्याने गोष्ट माहित होती की गाव गल्ली वस्ती जर स्वच्छ राहिली तर माणसं निरोगी राहतील. आणि गाडगे बाबांना हे सुद्धा माहित होतं की निरोगी मन हे सुदृढ मन असतं किंवा सुदृढ शरीर असतं. बिमार माणसाने किती अभ्यास केला त्याच्या लक्षात राहणार नाही, पण एक सुदृढ बालक आहे. एखादा विद्यार्थी व्यायाम करून खाऊन पिऊन मदमस्त आहे, तो 100 मीटर धावण्यामध्ये जिंकायला आहे, तो भासणं सुद्धा पुढे आहे. आणि हे जेव्हा कळू लागतं गाडगेबाबाला तेव्हा गाडगेबाबांच्या लक्षात येतं की या देशामध्ये महामारी, मोठमोठ्या बिमाऱ्या, मोठमोठे रोगराई कशामुळे येत असेल तर ती अस्वच्छतेमुळे येतात. आणि म्हणून गाडगे बाबा गावात जातात, दिवसभर गाव स्वच्छ करतात आणि संध्याकाळी कुठल्या तरी मंदिरात बघा बरं का पोरांनो, आज आमच्याकडे XYZ महाराज यायला म्हणलं की 10 दिवस अगोदर भोंगे चालू, इंदोरीकर महाराजांचे जाहीर कीर्तन डीजे लावले जातात, मोठमोठे बॅनर लावले जातात आणि खूप मोठं SB समोर असलेलं मैदान सुद्धा बुक केला जातो, खूप मोठा मांडव टाकला जातो, खूप मोठी संस्कृती लावल्या जाते. एवढं नाही तर त्या महाराजाला लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख जी फीज असेल ती दिल्या जाते. तो महाराज येतो, कीर्तन करतो, पैसे घेऊन निघून जातो.
पण संत गाडगे बाबा तसे महाराज नव्हते. गाडगे बाबांचं एक वैशिष्ट्य होतं, ते ज्या गावात जायचे त्या गावाची स्वच्छता दिवसभर करायचे आणि संध्याकाळच्या नंतर कुठल्या तरी चावडीवर, कुठल्या तरी पारावर नव्हे, कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा कीर्तनातून लोकांना अंधश्रद्धेबद्दल, बालविवाहाबद्दल, लग्नामध्ये जास्त खर्च करू नका याबद्दल, शिक्षण मुला मुलींना द्या याबद्दल सातत्याने संस्कार करत असायचे. आणि हे गाडगे बाबा जेव्हा लहान होते त्यांच्या आयुष्यात एक सुंदर प्रसंग सोबत प्रसंग आला. गाडगे बाबा लहान असताना वडील त्यांचे लहान असताना वारले होते आणि म्हणून एका शेडजीच्या घरी ते काम